अग्निशामक दलाची टीम जी आहे ती सकाळपासून या ठिकाणी पोहोचलेले 3 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आलेला आहे आणि अजूनही आगीवरती नियंत्रण आलं नाही आहे, कारण ती आग जी आहे ती बाजूच्या इतर कंपनीला देखील पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी युद्ध पातळीवरती काम सुरू आहे। आपल्यासोबत अग्निशामक दलाचे अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, किती गाड्या या ठिकाणी तुम्ही आलेल्या आहेत आणि कशा प्रकारचं रेस्क्यू या ठिकाणी सुरू आहे? आतापर्यंत कालपासून भरपूर गाड्या येऊन गेल्या त्या। फायर ब्रिगेड, महाराष्ट्र शासन फायर ब्रिगेड, कल्याण डोंबिवली महानगरपालिका फायर ब्रिगेड आहे, बाकी इतर महानगरपालिका फायर ब्रिगेड येऊन गेले आणि याचं काम युद्ध पातळीवर चालू आहे। आता सकाळी या ठिकाणी किती गाड्या आलेल्या आहेत आपण, आणि बाजूच्या कंपनी केजी कंपनीला पण ही आग पोहोचलेली आहे, त्याच्यावरती पण नियंत्रण आणण्याचं काम सुरू आहे, काय सांगाल? हो, आजूबाजूला नियंत्रण करण्याचं काम चालू आहे। आतापर्यंत आमच्या 5 गाड्या इथे आलेल्या आहेत फायर ब्रिगेड। 3 जणांचा मृतदेहही सकाळी काढलेला आहे एनडीआरएफच्या टीम। हो बरोबर, आता अजून बॉडी शोधण्याचं काम चालू आहे, जिथे जिथे पडलेले असेल तिथं शोधण्याचं काम चालू आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। काय सांगाल की या कंपनीमध्ये अजून किती ठिकाणी आग लागलेली, म्हणजे आजूबाजूला पसरायची भीती वर्तवली जाते का? आता तशी भीती तर नाही आहे, पूर्णपणे तसं कंट्रोलमध्ये केलेलं आहे। आता जिथे जिथे आग असेल तिथे आम्ही कूलिंगचं काम चालू आहे आमचं। एकूण किती कंपन्यांमध्ये ही आग पसरलेली आहे, किती कंपन्यांचं नुकसान झालेलं आहे? आता तसं सांगू शकत नाही, पण तरी जवळजवळ 2 किलोमीटर 3 किलोमीटरपर्यंत नुकसान झालेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं ते अग्निशामक दलाचे अधिकारी होते आणि त्यांनी सांगितलेलं की या स्फोटचा हादरा जो आहे तो 2 ते 3 किलोमीटरपर्यंत याचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या कंपनीमुळे आजूबाजूच्या पण 3 ते 4 कंपन्या ज्या आहेत त्यांना देखील आग लागलेली आहे आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी आग लागलेली आहे त्या ठिकाणी अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचून अग्निशामक दलाचे जे कर्मचारी आहेत ते आगीवरती नियंत्रण आणण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे। सध्या 5 गाड्या ज्या आहेत त्या अग्निशामक दलाच्या या ठिकाणी आलेल्या आहेत। आपण पाहू शकतो की या ठिकाणी 5 गाड्या ज्या आहेत त्या अग्निशामक दलाच्या आलेल्या आहेत। एकंदरीत आगीवरती नियंत्रण आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रेस्क्यू सुरू आहे। एनडीआरएफची टीम देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे। सकाळपासून 3 मृतदेह या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेला आहे। आपण पाहिलं तर काल 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत होती, आज सकाळी 3 जणांचा मृतदेह बाहेर काढलेला आहे। एकूण पाहायला गेलं तर यापैकी किती जणांचा मृत्यू झाला याचा पूर्णपणे समोर आलं नाही आहे, मात्र या ठिकाणी रेस्क्यू जे आहे ते अजूनही सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे रेस्क्यू करत अजूनही काही लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जाते। ते कामगार जे आहेत ते अजूनही त्यात अडकलेत आणि त्यांना रेस्क्यू करत या ठिकाणी बाहेर काढण्याचं काम जे आहे अग्निशामक दल व एनडीआरएफ टीम यांच्याकडनं केले जात आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।